कहाणी ललिता पंचमीची. लहान मुलांचे प्रश्न अतिशय मार्मिक असतात, विचारांना चालना देतात. त्यांना अविरत पडणाऱ्या प्रश्नांचे खरोखरच कौतुक वाटते. एकदा माझ्या मुलाने मला विचारले, गणपती, नवरात्र यांना उत्सव आणि दिवाळी, संक्रांत यांना सण का म्हणतात? त्याचे उत्तर अनपेक्षितपणे या कथेत मिळालं. ज्या गोष्टी उत्साहाने पार पाडल्या जातात त्यांना उत्सव, आणि ज्या गोष्टी कशाची तरी सुरुवात किंवा आठवण म्हणून केले जातात त्यांना सण म्हटले जाते. जितका उत्साह, आनंद गणपती आणि नवरात्रात वाटतो, तितका मोठा सण असूनही दिवाळीत वाटत नाही. पूर्वी दिवाळीपासून नवे वर्ष सुरू होई, संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. ललिता पंचमी म्हणजे अश्विन महिन्यातील शुद्ध पंचमी. मूर्तिमंत उत्साह म्हणजे ललिता. ललिता म्हणजे पार्वतीचे एक रूप, समृद्धी देणारे सोज्वळ रूप. फक्त तिच्या दर्शनानेही आनंद होतो इतकी जी सुंदर आहे ती ललिता. उपांग ललिता असे या व्रताचे नाव. या दिवशी आवर्जून कुमारिका पूजन केले जाते. प्रेम कुमारिकेप्रमाणे वासना रहित असावे असे सांगणारी उपांग ललिता. उपांग ललिता असे नाव का पडले याचीही एक कथा आहे. उपांग या शब्दाचे अनेक अर्थ असले तरी इकडे याचा अर्थ एखाद्या वस्तूचे भाग निरनिराळे करणे, मोकळे करणे, उलगडणे असा आहे. शंकर जेव्हा मृत सतीला घेऊन फिरू लागला तेव्हा विष्णूने त्या देहाचे तुकडे केले. तेव्हा तिच्या हृदयात शंकर विराजमान होते आणि त्यापासून ललितेचा जन्म झाला. तिने कामापासून निर्माण झालेल्या दैत्याचा नाश केला. याचा भावार्थ असा की प्रेम इतके निस्सीम असावे की जर कोणी आपल्या प्रेमाचा अपमान केला तर तो मृत्यू समान वाटावा. प्रेम आत्मिक असावे, शारीरिक नाही. कामाचा विकार त्यात नसावा. शरीरा पलीकडे जाऊन प्रेम करायला शिकवते, जी हृदयाची भाषा जाणते, जिला भक्ताच्या मनातील भाव कळतो, भक्ताला आश्वस्त करते, प्रलोभनापासून दूर ठेवते, चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही, चुकल्यावर शासन करते, प्रामाणिकपणे नियमाने वागायला शिकवते, ती प्रेममयी मूर्ती म्हणजे उपांग ललिता. शिस्त, कठोरपणा हेही प्रेमाचेच रूप आहे. अति लाडाने किंवा अति शिस्तीने मुले वाया जातात. शिस्तीतही आपलेपणा हवा, त्यातील प्रेम कळायला हवे. शिक्षा दिली की मला जास्त दुःख होते हे समोरच्याला कळायला हवे. लक्ष्मी आणि पार्वती पूरक असतात. लक्ष्मी न बोलता निघून जाते, समजावत बसत नाही. लक्ष्मी मिळवण्यासाठी पार्वतीची मदत घ्यावी लागते. पार्वती चुका सांगते, शिक्षा करते, सुधारते, म्हणून तिला आदिमाता म्हणतात. कहाणीत दोन मुलांचे आईवडील लहानपणी देवाघरी जातात. त्यांचा सांभाळ एक गृहस्थ करतात. त्यांना शिकवून मोठे करतात. ते गृहस्थ ललिता पंचमीचे व्रत करत असत. ते पाहून ही दोन्ही मुलेही ते व्रत करतात. दोघांची लग्ने होऊन वेगळे संसार सुरू होतात. मोठा भाऊ नेमाने व्रत करत असतो, त्यामुळे त्याचा संसार सुरळीत चालू असतो. धाकटा भाऊ व्रताची हेळसांड, धरसोड करतो, त्यामुळे त्याच्या संसारात मात्र वरचेवर अडचणी येत राहतात. मोठ्या भावाने समजाल्यावर नियमाने व्रत करू लागतो. त्याचे गेलेले वैभव परत मिळते. अनेक अनाकलनीय प्रसंग घडून आपल्याला संभ्रमात पाडून कहाणी संपते. राजाने करंड्याचे झाकण देणे, त्या झाकणाच्या प्रभावाने मेलेला माणूस जिवंत होणे, त्या माणसाशी मुलीने लग्न करणे, जावयाला सासूने मारणे, बायकोने जिवंत करणे, अशा अनेक कलाटणी या कहाणीत आहेत. देवी म्हणजे संपत्ती, वैभव. व्रत म्हणजे मेहनत आणि नम्रता. झाकण म्हणजे राजाने केलेली मदत. मृत्यू म्हणजे निराशा. सासूने मारणे म्हणजे सासूने केलेला अपमान किंवा तेजोभंग असे अर्थ घेतले तर कथा समजायला सोपी जाते. तात्पर्य: काही माणसे गरज लागली की कष्ट करतात, बरकत आली की मेहनत विसरून मिरवण्यात दंग होतात. कामापुरतं माणसांशी गोड बोलतात, गरज संपली की त्यांना ओळखही दाखवत नाहीत. स्वार्थासाठी स्वतःच्या माणसांनाही दुखावतात. असे वागल्याने लक्ष्मी त्यांच्याजवळ स्थिर होत नाही. संपत्ती असते तेव्हा वाटेल तसा खर्च केल्यामुळे बचत नसते. छान छोकीत राहायची सवय असल्याने काटकसरीने राहणे जमत नाही.
वागण्यात, बोलण्यात, कामात शिस्त आणि सातत्य नसल्यामुळे कसे वागावे हे न कळल्यामुळे वारंवार संकटात सापडतात. थोरांचा सल्ला घेतला आणि त्याप्रमाणे वागले तर वैभव परत मिळते. या कथा आत्मभान देणाऱ्या, आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या आहेत. गोष्टी रूपाने काय चुकतंय ते सांगतात, त्याचे परिणाम सांगतात. आता राजा राणी नसले तरी अशा गोष्टी घडतात. कथेतील रूपके समजून जे कर्म करू ते प्रामाणिकपणे, सातत्याने, नियमाने आणि मनापासून करावे हे या कथेचे तात्पर्य.